नमस्कार. मी पन्हाळा बोलतोय. पन्हाळगड स्वराज्याच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा असा हा किल्ला, अतिशय महत्वाचा असा हा गड आणि या गडाशी संबंधित म्हणजेच माझ्याशी संबंधित माहिती तुम्ही सर्वजण आज पाहणार आहात. होय, मी पन्हाळा बोलतोय. श्रोते हो, मी पन्हाळा स्वराज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा किल्ला. पण माझ्याशी संबंधित ही कथा मी आज तुम्हाला सांगण्याचं कारण काय? याचं कारण म्हणजेच एक शाळा. राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा जी विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव रामजोशी यांनी स्थापन केली ती ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे. आणि या शाळेच्या माध्यमातून हा उपक्रम सादर होत आहे. खर तर या शाळेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय जवळचा आणि निकटचा असा संबंध आहे. या शाळेचे आणि या संस्थेचे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे पहिले आणि आजीवन असणारे अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज होते. ज्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी शिवजयंती संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यासाठी अतिशय महत्वाचं योगदान दिलं, हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या शाळेचे संस्थापक होते आणि या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आणि तिसरा आणखी एक अनोखा संबंध, आणि तो म्हणजेच महात्मा गांधींचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे या शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस, हाच दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी हाच दिवस यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. तर अशा प्रकारे एक विलक्षण असं नातं या शाळेचं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे. आणि याच शाळेच्या माध्यमातून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याच्या दिनांक 6 रोजी शिवदुर्ग सांगत आहेत शिवकथा. मूळ उपक्रमाचं नाव आहे मी शिवदुर्ग बोलतोय. आणि आम्ही प्रत्येक गड, प्रत्येक किल्ला तुमच्याशी जो संपर्क साधत आहे, तो संपर्क या शाळेतील एक शिक्षक श्री योगेश पाटील यांच्या आवाजामध्ये साधत आहोत. हे सर्व कार्यक्रम लाईव्ह होत आहेत ते म्हणजे हिस्ट्री बाय योगेश पाटील या अतिशय महत्वाच्या आणि क्रांतिकारक अशा पद्धतीच्या ऍपमध्ये, की ज्या ऍपच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा इतिहासाचं शिक्षण इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना या ऍप मधून अवघ्या 11 रुपयात वर्षभरासाठी कितीही वेळा लेक्चर्स पाहता येतील अशा प्रकारचा अतिशय दर्जेदार पीपीटी आणि जीआयएफ इमेजेसच्या माध्यमातून हे लेक्चर या ठिकाणी होत असतं. संपूर्ण सिलेबस या पद्धतीने या ऍप मध्ये शिकवला जातो आहे. या शाळेतील हे शिक्षक आणि ऍप यांच्या माध्यमातून उपक्रम आहे मी शिवदुर्ग बोलतोय. आणि याच उपक्रमाच्या अंतर्गत 6 जुलै रोजी देवगिरीने आपल्यासोबत संपर्क साधला, 6 ऑगस्ट रोजी सह्याद्रीने आपल्यासोबत संपर्क साधला, 6 सप्टेंबर रोजी राजगडने आपल्यासोबत संपर्क साधला, 6 ऑक्टोबरला प्रतापगडने आपल्यासोबत संपर्क साधला आणि आज 6 नोव्हेंबर 2023 मी पन्हाळा बोलतोय. श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर शिवाजी राजे आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी थांबले नाहीत. त्यांनी प्रतापगडावर लाइटिंगच्या माळा केल्या नाहीत. त्यांनी प्रतापगडावर आनंदोत्सव साजरा केला नाही. हत्तीवरून साखर वाटली नाही. त्यांनी जल्लोष, पार्टी असं काही केलं नाही. त्यांनी त्या रात्री प्रतापगड सोडला
आणि आपल्या सैन्याचे जे काही 2-4 भाग केलेले होते त्यांच्या माध्यमातून एक तुकडी गेली ती कोकणामध्ये, दुसरी गेली विजापूरकडे आणि स्वतः शिवाजी राजे निघाले ते पन्हाळ्याकडे. आणि शिवाजी राजांनी अवघ्या 3 दिवसात स्वराज्य 4 पटींनी मोठं केलं. अतिशय मोठा अशा प्रकारचा पराक्रम शिवाजी राजांनी गाजवला आणि शिवाजीराजे स्वतः माझ्यापर्यंत येऊन पोचले. होय, मी पन्हाळगड बोलतोय. माझ्यापर्यंत शिवाजीराजे येऊन पोचले. खर तर मला जिंकणं ही सामान्य गोष्ट नव्हे. माझी निर्मिती किंवा माझा जन्म हा साधारणपणे 1085 ते 1100 या काळामध्ये गादीवर बसलेला प्रथम शिलाहार राजा भोज नृसिंह याने केलेली आहे. आणि त्यानंतर पुढे मी एक अजेय अशा प्रकारचा किल्ला म्हणून राहिलेलो आहे. मला जिंकणं कधीच साधं आणि सोपं नव्हतं. मला जिंकण्यासाठी नेहमीच शत्रूला मोठी कसरत करावी लागलेली आहे. करवीर नगरी अर्थात सध्याच्या कोल्हापूर मधून कुठलाही शत्रू आला की तो पहिल्यांदा महालक्ष्मीच्या मंदिराकडून माझ्याकडे येतो आणि महालक्ष्मीच्या मंदिराकडून हा शत्रू जर माझ्याकडे निघाला तर तो पहिल्यांदा मला फसतो. कारण दुरून मी दिसत असलो तरी ज्या रस्त्याने तो येतो त्या रस्त्यामुळे तो दुसऱ्याच एका किल्ल्याला वेढा टाकतो. त्याला पांडवगड असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर माझ्याकडे येण्याची वाट आहे. पण शिवाजी राजांनी मात्र अवघ्या 3 दिवसात 4 पटींनी स्वराज्य वाढवत माझ्यापर्यंत स्वतःची झेप घेतलेली होती. आणि यानंतर बडी बेगम साहेबा खवळली. आदिलशाहीच्या पाठीचा कणा, आदिलशाहीचा वकील पदाचा दावेदार, एका सामान्य दासी पुत्रापासून प्रचंड मोठा असा आदिलशाहीचा मान मरातब ज्याने दक्षिण हिंदुस्थान मध्ये निर्माण केला, ज्याने खुद्द औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारलेली होती, ज्याने शहाजी राजांना कैद केलेलं होतं, तो अफजल खान शिवाजी राजांनी फाडला. आणि त्यानंतर बडी बेगमच्या समोर प्रश्न उभा राहिला, आता करायचं काय. आणि तिने एकाच वेळी स्वराज्यावर 2 शत्रू पाठवले. दिल्लीच्या गादीवर बसलेल्या औरंगजेब बादशाला सांगितलं आणि तिकडून शाहिस्ते खानाला बोलावून घेतलं. तर दुसऱ्या बाजूने आदिलशाहीमध्ये नाराजी असणारा एक सरदार होता आणि नाराजी ज्याच्याबद्दल होती तो सरदार होता सिद्दी जोहर. त्या सिद्दी जोहरला शिवाजी राजांवर पाठवायचं तिने ठरवलं. आणि सिद्दी जोहरने सुद्धा आपली जी नाराजी आहे ती आपल्यावरची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून त्याने आपली पावलं टाकायला सुरुवात केली आणि त्याने पन्हाळा गाठला. पन्हाळ्याला वेढा टाकला आणि प्रचंड मोठा वेढा टाकून त्याने शिवाजी राजांना पन्हाळ्यावर स्थानबद्ध केलेलं आहे. शिवाजी राजे वर थांबलेले होते. पण शिवाजी राजांनी कधीच एकदा खेळलेला डाव पुन्हा खेळलेला नाही. प्रतापगडावर असताना शिवाजी राजांनी अफजल खानाला भेटीसाठी वर बोलावलं होतं. यानंतर शिवाजी राजांनी कधीच शत्रूला स्वतःच्या भेटीसाठी बोलावलं नाही. आणि सिद्दी जोहर सुद्धा हा प्रसंग ओळखून होता. तो स्वतः थांबला, वेढा टाकला आणि तसाच थांबला. खर तर माझ्यावरती माझ्या अंगा खांद्यांवर 3 प्रचंड मोठी धान्याची कोठार, त्यांच्या माध्यमातून 2-2.5 वर्ष शिवाजीराजे वरच्या 4-5 हजार लोकांसहित आनंदात राहू शकले असते. पण तेवढा काळ स्वराज्याचं काय. कारण दुसऱ्या बाजूने शाहिस्ते खान तुटून पडत होता. आणि म्हणून शिवाजी राजांनी ठरवलं इथून सिद्धीचा बंदोबस्त लवकरात लवकर केला पाहिजे. पण तो करणार कसा. मावळ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, कसा होणार सिद्धीचा बंदोबस्त. आणि राजांनी सांगितलं, काळजी करू नका, लवकरच पावसाळ्याची सुरुवात होत आहे.
आणि हा कोल्हापूरचा परिसर, हा करवीर नगरीचा परिसर, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला हा परिसर, या ठिकाणी इतका मुसळधार पाऊस पडतो, इतका मुसळधार पाऊस पडतो की श्रोते हो, तर तुम्ही भूगोलाचा अभ्यास नीट केला तर लक्षात येईल, कोकण किनारपट्टी सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भाताचं उत्पादन हे कोल्हापूरमध्ये होतं, कारण त्या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस पडतो. आणि एवढ्या प्रचंड मुसळधार पावसामध्ये सिद्धीचं 40,000चं सैन्य टिकणं शक्य नाही याची खात्री शिवाजी राजांना होती. आणि म्हणून शिवाजी राजे थांबले. आणि लवकरच शिवाजी राजांच्या मदतीसाठी वरुण राजा आलेला आहे. मुसळधार पावसाला सुरुवात झाली, धो 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 पावसाला सुरुवात झाली. पण या अशा प्रकारच्या कोसळणाऱ्या पावसामध्ये सुद्धा सिद्धी जोहरचा आत्मविश्वास आणि त्याची एकनिष्ठता जी होती आदिलशाही प्रति ती ढळली नाही, तो ठामपणे उभा राहिला. 40,000चा फौज त्याच्या सोबत होती. त्याने सैन्याला आपल्या खडा पहारा देण्याचे आदेश दिले. जर कुणी काही चुकण्याचा, मागे हटण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शिरच्छेद केला जात होता. आणि अशा पद्धतीने अतिशय कठोरपणे ते अंमलबजावणी करत त्यांनी आपला वेढा तसाच चालू ठेवलेला होता. शिवाजी राजांना लक्षात आलं, वरुण राजा मदतीला आला, पण अजूनही सिद्धी जोहर हटायला तयार नाही. हरकत नाही, दुसऱ्या बाजूने ज्याला प्रति शिवाजी म्हणून ओळखला जातो तो नेताजी पालकर आपल्या मदतीला धावून येईल. इकडे नेताजी पालकर होते कुठे? अफजल खान मेल्याची बातमी नंतर विजापुरात पोहोचली होती. आधी नेताजी पालकर त्या विजापूरच्या दरवाज्यावर जाऊन धडका देत होते. दुसऱ्या बाजूने त्यांनी हा विचार केला की जर आपण आदिलशाहीचे विजापूर या राजधानीवर जर हल्ला करत असू तर त्याच ठिकाणी आपलं सैन्य आपण जर फिरवत असू तर सिद्धी जोहर विजापूरच्या मदतीसाठी सैन्य घेऊन येईल आणि वेढा जो आहे तो ढिला होईल. पण जसं नेताजी पालकरांना लक्षात आलं की हा वेढा हटायला तयार नाहीये, त्याऐवजी खुद्द जिजामाताच हातामध्ये शस्त्र घेऊन उतरायला निघालेले आहेत, शिवाजीराजांच्या संरक्षणासाठी निघाले आहेत, ते नेताजी पालकर त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि सांगितलं, साहेब तुम्ही बाहेर पडू नका. अहो आम्ही शिवाजीराजांना काय तोंड दाखवायचं? आम्ही जातो, आम्ही करतो सामना. आणि नेताजी पालकर तुटून पडले सिद्धीच्या फौजेवर. वरून प्रचंड मुसळधार पाऊस, दुसऱ्या बाजूने नेताजी पालकरांचा हल्ला. पण हा सगळा हल्ला चाललेला असतानाच सिद्धी जोहर प्रचंड त्वेषाने लढला आणि नेताजी पालकरांच्या सोबत त्यांचे दोन महत्वाचे सरदार सिद्धी बेहलोल, सिद्धी हिलाल आणि सिद्धी हिलालचा मुलगा या ठिकाणी धारातीर्थी पडला. नेताजी पालकरांना माघार घ्यावी लागली. इकडे राजांनी गडावरून तयारी केली होती खाली उतरण्याची. वर मुसळधार कोसळणारा पाऊस, बाजूने एका बाजूने नेताजी पालकरांनी केलेला हल्ला, सोबत सिद्धी बेहलोलची साथ. आणि त्यामुळे तो वेढा आता कमकुवत होणार होता आणि राजे खाली उतरून हल्ला करणार होते आणि एक मोठी दरी त्या 40,000च्या फौजेच्या मध्ये निर्माण केली जाणार होती आणि त्यातून शिवाजी राजे बाहेर पडणार होते. पण आता मात्र ते शक्य नव्हतं, कारण नेताजी पालकर माघारी निघाले. आणि मग मात्र शिवाजी राजांनी विचार केला, जर पावसाळा संपला तर पुन्हा वर्षभर आपल्याला अडकून पडावं लागेल. आणि शिवाजी राजांनी आपल्या सोबत निवडक 600 मावळे निवडले. त्या 600 मावळ्यांना आपल्या सोबत घेतलेले. आपल्या वकिलांना सिद्धी जोहरकडे पाठवलं. सिद्धी जोहरला सांगितलं, राजे राजे तुम्हाला घाबरले आहेत. तुम्ही राजांची भेट घ्यावी. राजे कुठल्याही शर्तीशिवाय, अटीशिवाय बिनशर्त तुम्हाला शरण यायला तयार आहे. सिद्धी जोहर म्हणतो कसा, राजांनी अशाच प्रकारच्या भूलताफा अफजल खानाला दिल्या होत्या, पण मी अफजल खान नाही. मी गडावर येणार नाही, राजांना इथं यावं लागेल. म्हणजे जर दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर माझे 40,000चे फौज राजांवर तुटून पडेल, ज्यामुळे राजे इथून जिवंत जाऊ शकणार नाही.
राजांनी ही गोष्ट मान्य केली आणि दिवस ठरला 13 जुलै 1660. या दिवशी राजे खाली येणार होते, येऊन भेटणार होते, सिद्धीची भेट घेणार होते, तह करणार होते आणि जिंकलेले सारे किल्ले त्याच्या स्वाधीन करणार होते. आणि बातमी सिद्धीच्या सैन्यामध्ये पसरली. सारे आनंदाने बेभान झाले आणि नाच गाण्यामध्ये मशगूल झाले. आणि दुसऱ्या बाजूने शिवाजी राजांनी आपल्या सारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीदला बोलावलं. शिवा काशीद शिवाजी राजांसारखीच दाढी ठेवायचा, शिवाजी राजांसारखीच मिशी ठेवायचा, शिवाजी राजांसारखाच चेहरा. साधारणतः साम्य जाणवत होत. राजांनी पाहिलं, राजांनी सांगितलं, आमची वस्त्र घालून या. शिवा काशीदने शिवाजी राजांची वस्त्र परिधान केली. शिवाजी राजे आपल्या मावळ्यांनिशी 600 निवडक मावळ्यांनिशी बाजूला थांबलेले होते. शिवा काशीद समोर आलेला आहे आणि शिवाजी राजांची वस्त्र परिधान केलेल्या शिवा काशीदनं शिवाजी राजांना मानाचा मुजरा केला. शिवरायांच्या वस्त्रातील एक शिवाजी सामान्य वेशातील दुसऱ्या शिवाजी राजांना म्हणजेच खऱ्या शिवाजी राजांना मुजरा करतानाचा ऐतिहासिक प्रसंग. राजांनी मिठी मारली. शिवा नावात साम्य आहे, शिवा चेहऱ्यात साम्य आहे, शिवा अंगकाठीत साम्य आहे, पण आम्हाला तुमचा बळी द्यायचा नाही. बदलतो मी माझं सारं नियोजन. तुला आम्ही मृत्यूच्या तावडीत नाही सोडू शकत, मृत्यूच्या घशात नाही सोडू शकत. आणि त्या क्षणाला शिवा काशीदनं उत्तर दिलं, राज पावन होऊ द्या की आम्हाला. जन्माला येताना शिवाजी राजा म्हणून जन्माला आलो नसलो म्हणून काय झालं, किमान तुम्हाला वाचवण्याचं भाग्य तर आम्हाला मिळू द्या. शिवा काशीद माग हटायला तयार नव्हते. शिवाजी राजांनी अश्रूभऱ्या नजरेने त्यांना निरोप द्यायचं ठरवलं. एका बाजूने शिवाजी राजे 600 मावळ्यांनिशी निसटणार होते, दुसऱ्या बाजूने शिवा काशीद पालखीत बसून चाललेले होते. सर्वांनी पाठीवरती घोंगड्या घेतल्या आणि त्या पावसामध्ये ते सारे जण बाहेर पडले. नाच गाण्यामध्ये मशगूल झालेलं सैन्य होतं. त्यामध्ये एक छोटीशी वाट शोधली आणि मुंगी सारखं रांगत 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 एका वाटेनं हे 600 मावळे बाहेर पडले. पालखी उचलली गेली, मेना उचलला गेला. शिवा काशीद शिवाजी राजांच्या वस्त्रांनिशी त्या पालखीमध्ये जाऊन बसले आणि ती पालखी पुढे निघाली. इकडे शिवाजी राजे साध्या वेशामध्ये शिवाजी राजे निघाले विशाळगडाच्या दिशेने. साधा प्रवास नाही, लक्षात घ्या. मुसळधार पाऊस कोसळतो, मागे 40,000चं सैन्य आहे, पुढे प्रचंड मोठा असा प्रवास आहे. जवळपास 50-55 किलोमीटरचा प्रवास, प्रचंड मोठा असा हा प्रवास पार करून त्यांना विशाळगड गाठायचा आहे. पण विशाळगड स्वराज्यात नव्हता, तिथे जाऊन तिथल्या शत्रूसोबत लढाई करून तो ताब्यात घ्यायचा आहे. तेव्हा शिवाजी राजांच्या जीवनाची शाश्वती होती. राजांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने शिवा काशीद आपल्या पालखीमध्ये बसून पुढे निघालेले. एका बाजूने शिवा काशीद आणि दुसऱ्या बाजूने शिवाजी राजे निघाले. खर तरी प्रतिमा आपण सर्वच जण पाहतो, पण वास्तवामध्ये मात्र असं घडलं नाही असंच म्हणावं लागेल.
कारण जर बाकीचे 600 मावळे धावत पळत त्या पावसातून, त्या चिखलातून, त्या दगडधोंड्यातून प्रवास करत असेल तर शिवाजी राजे कधीच पालखीमध्ये बसून त्यांच्या सोबत प्रवास करणार नाही. इकडे शिवाजी राजे पळाल्याची बातमी सिद्धी जोहर पर्यंत पोहोचली. सिद्धी जोहरने सैन्य पाठवलं, पालखी पकडली गेली आणि पकडलेल्या पालखीमधून शिवा काशीदला पकडून माघारी आणण्यात आलेलं आहे. आणि शिवा काशीद शिवाजी राजे म्हणून सिद्धी जोहरच्या समोर येऊन थांबले. सिद्धी जोहरने विचारलं, येऊ शिवा, भागने की कोशिश कर रहे थे? त्यावर समोर उत्तर आलं, तह तर ठरलाच होता, पराभव ठरलाच होता. म्हटलं प्रयत्न तर करून पाहावं, पळता आलं तर ठीक, नाहीतर तह तर करणारच आहोत. सिद्धी जोहर हंसला, हमें अफजल समझने की भूल तो नहीं कर बैठे शिवाजी, आपके सारे गडकोट हमें चाहिए. शिवा काशीदनं बोलायला सुरुवात केली, नाही, सारे गडकोट देऊ शकत नाही, देणार नाही. आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. चर्चा लांबत चालली होती, सगळी चर्चा चालली होती. इकडे दुसऱ्या बाजूने अफजल खानचा मुलगा फाजल खान याला वार्ता समजली. फाजल खान त्या शामियान्यामध्ये आला आणि त्यानं पाहिलं, कौन आहे हा? यह शिवाजी नहीं हो सकता. मैंने अपने अब्बू जान के साथ जाकर देखा है उस शिवा को. ये शिवा नहीं हो सकता, ये कोई बहरूपी आहे. आणि त्यावर त्यानं समोरून सिद्धी जोहर उठला, क्या बकवास करते हो, फिर कहा है शिवाजी. आणि तशीच ती तलवार उपसली गेली, सबकन शिवा काशीदवर घाव घातला गेला. शिवा काशीद खाली कोसळले, तसेच उठले. सिद्धी जोहरने विचारलं, कहा है शिवा, कौन है तू, क्या चाहिए तुझे, बोल, मैं जीवन दान दूंगा, जहांगीरी दूंगा, वतनदारी दूंगा, बहुत सारा पैसा दूंगा. बोल, कहा है शिवा, कौन है तू. आणि समोरून उत्तर आलं, अरे शिवाजी राजांची वस्त्र अंगावर परिधान केली तेव्हाच झाली होती जाणीव या वस्त्रांवर कोसळणाऱ्या हजारो शस्त्रास्त्रांची. आणि नाही हटलो मी. माझ्या राजानं नियोजन बदललं होतं, पण मी सांगितलं, राज, आता भवानी मातेची आण आहे, आता शबूत माघारी फिरवायचा नाही. अरे जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे, याचा आनंद घेऊन इथं आलेलो आहे. सबकन शेवटचा घाव फाजल खानने घातला आणि शिवा काशीद शिवाजी राजांना मुजरा करत त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. इतक्या दुसऱ्या खबरीत धावत पळत आला आणि त्यानं वार्ता दिली, शिवाजी उसके कुछ सैनिकों के साथ विशालगढ़ की तरफ भाग रहा है. चिडलेला सिद्धी जोहर लगेच आदेश काढला, काय सांगावं, इकडे एक शिवा, तिकडे एक शिवा, तिकडे एक शिवा, असे 10-15 खोटे शिवा धावत असतील आणि खरा शिवाजी कदाचित गडावरच असेल. त्यानं पुन्हा एकदा त्या गडाला वेढा घट्ट केला आणि आपल्या सोबतच्या 5000 मावळ्यांची फौज घेऊन सिद्धी मसूदला धाडलेला आहे शिवाजी राजांवर हल्ला करण्यासाठी. 5000ची फौज निघाली शिवाजी राजांना पकडण्यासाठी. खऱ्या शिवाजी राजांच्या मागे निघालेली होती आणि शिवाजी राजांपर्यंत वार्ता येऊन पोहोचली आणि त्याच ठिकाणी उभे असणारे बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या सोबतचे जेदे बांदल हे सारे त्या ठिकाणी उभे होते. बाजी प्रभूंनी सांगितलं, राजा, 300 मावळ्यांची मी या ठिकाणी थांबतो, आपण घोडखिंडी पर्यंत आलेलो आहे, इथून पुढे 300 मावळ्यांची तुम्ही पुढे जावा.
गडावर पोचा आणि विशाळगडाहून 3 तोफांचे बार करा आणि त्यानंतरच इथून एक तरी शत्रू पुढे जाईल, तर एकही गनिम मी पुढे जाऊ देत नाही. राजे म्हणाले, नाही बाजी, आपण इथंच थांबू, आपण शत्रूचा सामना करू, शत्रूचं सैन्य मारू आणि नंतर पुढे जाऊ. तर बाजी म्हणतात, नाही राजा, वयानं मोठा आहे मी तुमच्यापेक्षा, माझं ऐका, अनुभवाचे बोल आहेत. 600 मावळ्यांशी 5,000 जणांचा जरी आपण सामना केला तरी सकाळ होईल, पहाट होईल आणि उजाडल्याच्या नंतर एका बाजूने सिद्धी मसूदचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूने जर विशाळगडावरचं सैन्य आलं तर आपण मध्ये कात्रीत सापडू. तुम्ही पुढे जावा, मी इथं शत्रूला अडवून धरतो. शिवाजी राजे पुढे निघाले. भरलेल्या अश्रूंनी जयदेव, बांदाल, बाजी या सर्वांचा निरोप घेतला. राजे पुढे निघाले आणि हे सगळे मावळे त्या ठिकाणी थांबलेले आहेत घोडखिंडीला पावनखिंडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी. साऱ्यांनी आपल्या समशेरी बाहेर काढल्या. घोडखिंडीच्या दोन्ही बाजूने वर चढलेले दगडधोंडे गोळा केले. 5,000चं सैन्य पुढे आलं आणि धडाधड दगडधोंडे खाली कोसळायला सुरुवात झाली. पण थोडाच वेळ शिल्लक होता, त्यांना फार काही दगडधोंडे गोळा करता आले नव्हते. पुढचं सैन्य समोर आलं, सैन्याने हल्ला केला. इकडून एकच गर्जना झाली, हर हर महादेव, आणि मोठ्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. सैन्य मारलं जाऊ लागलं, कापलं जाऊ लागलं आणि सिद्धीचं सैन्य मारलं जाऊ लागलं, कापलं जाऊ लागलं. तलवारी रक्ताने लाल होऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजूने बाजी प्रभू रणांगणामध्ये झुंजत होते, लढत होते. दोन्ही हातामध्ये 2 तलवारी घेऊन झुंजत होते, लढत होते. अंगावर जखमा होत होत्या, खाली पडत होते, पुन्हा उठत होते, पुन्हा लढत होते आणि एक एक शत्रू ठार मारत होते. तसेच लढत होते आणि अंगावरच्या जखमा वाढत चाललेल्या होत्या. पण जणू काही एखादा तेजपुंज अग्नी कंकण त्यांच्या आजूबाजूला उभं राहावं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. पण शेवटी तो नश्वर देह तो किती का झुंजणार, तो देह खाली कोसळला. मावळ्यांनी त्यांना बाजूला आणलं, थोडे शुद्धीवर आले आणि एकच प्रश्न विचारला. तोफांचे बार झाले? मावळ्यांनी नकारार्थी माना डोलावल्या. तसेच बाजी उठायला लागले. इकडे दुसऱ्या बाजूला मावळे अजूनही झुंजत होते, लढत होते. तिकडे सिद्धी मसूद पाहत होता, अरे चाललंय काय? 5,000चं सैन्य घेऊन मी आलेलोय. त्यांचा राजा पुढे निघून गेलाय, अवघी बोटावर मोजण्यासारखी माणसं समोर आहेत. याचा सरदार पडलाय, राजा निघून गेलाय, शत्रूचा इलाका आहे आणि 5,000च्या सैन्यासमोर 200-300 मावळे झुंजताय. त्याला काय करावं, काय बोलावं हे सुचेना. हे सारं सैन्य संपत आलं होतं. त्यांना पुन्हा एकदा आणखी 5,000 माणसं मागवली होती. ते सैन्य त्याच्या मदतीसाठी धावून येत होतं. पण दुसऱ्या बाजूने जखमी झालेले बाजी प्रभू तसेच उठले. हातांमध्ये 2 विटा घेतल्या. विटा म्हणजेच बांधकामाच्या विटा असतात तशा नाही बर का. हे तलवारी सारखं शस्त्र असतं विटा नावाचं. एका बाजूने मावळे बाजी जेदे बांदाल हे स्वतःचे प्राण अर्पण करत होते, प्रचंड मोठे रणधुंज देत होते. दुसऱ्या बाजूने बाजी प्रभूंनी विटा हातात घेतल्याने पुन्हा एकदा सामना करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा घनघोर संघर्षाला सुरुवात झाली आणि मग मात्र सिद्धी मसूदला जाणवलं, यांना जर थांबवायचं असेल, यांना जर थोपवायचं असेल तर लांबूनच घाव घालावा लागेल. आणि त्या प्रचंड तेजपुंज अशा देहाला भेदण्यासाठी त्यानं बंदूक घेतली आणि त्या बंदुकीच्या माध्यमातून घाव घातला आणि तो घाव सपकन गेला. ती गोळी गेली, ती बाजींच्या छाताडात शिरली. ठारकन बाजींचा देह खाली कोसळला. पुन्हा एकदा मावळ्यांनी उचललं, पुन्हा एकदा मागे घेऊन गेलेले राजे बेशुद्ध राजे मागे होते. राजे विशाळगडाच्या जवळपास पोहोचले होते.
इकडे बाजी प्रभू बेशुद्ध अवस्थेमध्ये होते आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये असतानाच कदाचित यम त्या ठिकाणी आला असेल आणि म्हणत असेल, चला बाजी चला, वेळ झाली आता. पण बाजी मात्र सांगत असतील, जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही तोपर्यंत यमा तूही थांब. आणि मावळ्यास निरोप देत असतील, सांगा त्या यमाला मला मरायला वेळ नाही म्हणून. प्रचंड मोठा असा रणसंघर्ष त्यांचा चाललेला होता. इकडे दुसऱ्या बाजूने शिवाजी राजांनी विशाळ गड गाठला, प्रचंड मोठा रणसंग्राम केला, गड जिंकला, गड ताब्यात घेतला. पण पहिल्यांदा तोफांचे बार दिले आणि मग भगवा फडकवला. आणि तोफांचे बार झाले 1, 2 आणि शेवटचा बार 3. इकडे दुसऱ्या बाजूला बाजी प्रभू पुन्हा एकदा उठायला लागले होते, पण जसे हे 3 तोफांचे बार झाले, त्यांनी शेवटचे शब्द उद्गारले. राजे गडावर पोचले, आमची फत्ते झाली. राज आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राज. आणि गडावर पोचलात, आमची फत्ते झाली. बाजींनी डोळे मिटले, ते कायमचेच. इकडे सिद्धी जोहर बेभान झाला होता, काय करावं काय नाही सुचत नव्हतं, सुधरत नव्हतं. राजे विशाळगडावर पोहोचले आणि आपल्या फौजेला घेऊन 30-35 हजार फौजेला घेऊन रिकाम्या झालेल्या पिंजऱ्याला म्हणजे मला पन्हाळ्याला हा सिद्धी जोहर अजूनही वेडा टाकून बसलेला होता. पक्षी उडून गेला होता आणि हा वेडा टाकून बसला होता. काय करावं? शिवाजी राजांची रणनीती काय होती या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. राजांनी सिद्धी जोहरच्या एवढ्या मोठ्या कष्टाची भेट म्हणून त्याला एवढा प्रामाणिक प्रयत्न त्याने आदिलशाहीसाठी केला, तर आपण एक काम करूयात, शिवाजी राजांनी मला सिद्धी जोहरच्या स्वाधीन केला. गडावरचे मावळे गडाच्या किल्ल्यात ताब्यात देऊन सुखरूप बाहेर पडले. सिद्धी जोहरने माझ्यावर विजय मिळवला, पण त्याच सोबत शिवाजी राजांचा गुप्तहेर बहिर्जी नाईक त्यानं अशा प्रकारची वार्ता पसरवून टाकली की सिद्धी जोहरनेच शिवाजी राजांना पळून जायला मदत केली. आणि त्यानंतर बडी बेगम साहेबा हिने सिद्धी जोहरच्या ताटामध्ये विष कालवलं आणि सिद्धी जोहर मरण पावला. म्हणजे शत्रूला त्याच्याच राज्यकर्त्यांच्या माध्यमातून ठार मारण्याचा हा एक विलक्षण असा ऐतिहासिक प्रयोग शिवाजी राजांनी केला. त्यानंतर पुन्हा जेव्हा मी स्वराज्यामध्ये आलो, ती कथा म्हणजेच कोंडाजी फर्जंदांची कथा 6 मार्च 1673 रोजी. अवघ्या 60 मावळ्यांनीशी कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावर विजय मिळवला आणि पुन्हा एकदा मी आदिलशाहीकडून स्वराज्यामध्ये आलो. आता 1674चा शिवराज्याभिषेक जवळ आलेला होता आणि यावेळी उपराजधानीचा दर्जा देण्यात आलेला माझ्यासारखा किल्ला शत्रूच्या ताब्यात असणं योग्य नव्हतं. त्यावेळी कोंडाजी फर्जंदा यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला. अवघ्या 60 मावळ्यांची साथ घेतली आणि संपूर्णपणे माझ्यावर विजय मिळवलेला आहे. यानंतर आणखी एका महत्वाच्या प्रसंगाचा मी ऐतिहासिक साक्षीदार आहे आणि तो प्रसंग म्हणजेच 13 जानेवारी 1680 रोजी घडलेला प्रसंग. छत्रपती शिवाजी राजांच्या निधनापूर्वी साधारण 4 महिने आधी घडलेला प्रसंग.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची ऐतिहासिक भेट मी पाहिली आहे. शिवाजी राजे दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर तब्बल 1.5 वर्ष दिलेर खानाला महाराष्ट्रामध्ये खेळवत ठेवण्याचं काम शंभूराजांनी केलं. आणि नंतर जेव्हा ते परत स्वराज्यामध्ये आले तेव्हा शिवाजी राजांसोबत त्यांची भेट झाली, ती माझ्या साक्षात झालेली आहे. या प्रसंगानंतर शिवाजी राजे फार मोठा काळ हयात राहिले नाहीत. त्यांचं लवकरच 3 एप्रिल 1680 रोजी महानिर्वाण झालं. त्यानंतर शंभू राजांनी गादी सांभाळली 1680 ते 1689. त्यांनी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करला. 39 दिवसांचा प्रचंड मोठा हाल अपेष्टांचा ऐतिहासिक काळ त्यांच्या जीवनाचा अखेरचा काळ आहे. त्यानंतर 1689 ते 1700 हा काळ म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचा काळ. आणि त्यानंतर 1700 ते 1707 हा काळ म्हणजेच महाराणी ताराबाई यांनी आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन स्वराज्य टिकवण्यासाठी केलेला महान संघर्षाचा काळ, ज्या संघर्षाचा अंत म्हणजेच औरंगजेब बादशाहची कबर याच महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी खोदली. पण त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये जो विसंवाद झाला, ज्या लढाया झाल्या, त्यानंतर स्वराज्याचे 2 भाग पडले आणि त्यातील एक गादी होती सातारची आणि स्वराज्याची दुसरी गादी ती स्थापन केली आहे महाराणी ताराबाई यांनी माझ्या साक्षीने इसवी सन 1710 मध्ये. त्यानंतर याच कोल्हापूरच्या याच करवीर नगरीच्या गादीवरती अनेक राजे होऊन गेले. अखेर 1844 मध्ये इंग्रजांच्या युनियन जॅक हा ध्वज माझ्यावर फडकला आणि त्यानंतर मी इंग्रजांच्या ताब्यात गेलो. आणि त्यानंतर भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 1947 रोजी मी पुन्हा एकदा भारत देशामध्ये समाविष्ट झालो, सामील झालो. आणि गंमत अशी आहे की माझ्या साक्षीने सुरुवात झालेल्या करवीर नगरीच्या गादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला, की जे याच न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेचे ते या संस्थे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे ते पहिले आणि आज जीवन अध्यक्ष होते, जी संस्था आज विद्यापीठ झालेली आहे. आणि याच सोबत छत्रपती शिवाजी महाराजांशी असणारा लोकमान्य टिळकांचा आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा संबंधही आपण सुरुवातीलाच पाहिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे प्रचंड मोठे समाज सुधारक होऊन गेले, जे शिवाजी राजांचे वंशज होते. आणि या अशा प्रकारच्या पराक्रमाची गाथा शिवाजी राजांनी मला निरोप दिल्यानंतर पुढे चालूच ठेवलेली होती. आणि त्यानंतर पुढे शिवाजी राजांनी जी पराक्रमाची गाथा चालवली आहे, ती गाथा, ती कथा आपण ऐकणार आहोत बरोबर 1 महिन्यानंतर. मी लाल महाल बोलतोय आणि ही कथा सांगण्यासाठी लाल महाल तुमच्या भेटीला येणार आहे दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी. धन्यवाद.